आपल्या एका अत्यंत अंतरंग भक्ताच्या कल्याणाकरता जो अवताराला येतो तो देव आहे, आणि सगळ्यांच्या कल्याणाकरता अवताराला येतात ते संत आहेत. एवढाच फरक. एका भक्ताचं कल्याण व्हावं म्हणून देव. बघा ना, विचार करून, भगवंतानी गीता सांगितली कुणाला? अर्जुनाला. कुठं? कुरुक्षेत्रावर. कधी? युद्धाच्या पार्श्वभूमीवर. मला सांगा, या कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याच्या आधी फक्त अर्जुन एकटाच होता का? कितीतरी होते. बरं, गीता ही जीवाचं कल्याण करणारी आहे हे भगवंताला माहिती नव्हतं काय? माहिती होतं. मग जर सगळ्यांचं कल्याण करणारी गीता आहे तर अर्जुनालाच का सांगितली? अर्जुनापेक्षा श्रेष्ठ अधिकार असणारे भीष्माचार्य होते, त्यांना सांगावी. अर्जुनाचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर खरं बोलणारे, त्यांना गीता सांगावी. खरं बोलणाऱ्याला गीता नाही, ब्रह्मचर्य पाळणाऱ्याला गीता नाही, जे सत्य प्रतिज्ञा होते, प्रतिज्ञा पूर्णतेला नेणाऱ्या भीष्माचार्यांना गीता नाही. आणि कुणाला सांगितली? तर संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला. अरे काय अलौकिकता आहे, कशा करता? भगवान बोलतात, संन्यासी तू आहो निजनी चोरोनी नेली माझी. भगवानच बोलले ना, आपण काय आपल्या मनाचं थोडंच बोलतो. हां, कुणाला गीता सांगितली? संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला गीता. मग ज्याला गीता ऐकायची आहे त्यानं संन्यास घ्यावा आणि लग्न करून यावं, त्याला गीता जमेल काय? असं नाही ना. बरं, 18 उक्षुहिणी सैन्य हो, त्या सगळ्यांनाच भगवंतानी म्हणावं ना की अरे बाबा बसा समोर, मी सगळ्यांना कल्याणाची गोष्ट सांगतो, तुमच्या सगळ्यांचं कल्याण या अक्षरांनी शब्दांनी होऊन जाणार आहे, बसा मी तुम्हाला सांगतो. किती जणांना मुक्त करू शकले असते भगवान. रथामध्ये मी बसलेलो आहे, मी तुम्हाला गीता सांगतो. आपण जसं वारीमध्ये आपला टेम्पो उलटा लावतो आणि व्यासपीठ करतो, तसं रथ उलटा फिरवायचा, मागे बसायचं आणि सगळ्यांना समोर बसवायचं. आणि बरोबर आहे ना? हां, तसं सगळ्यांना भगवंतानी गीता सांगायची, काय बिघडलं असतं? पण किती जणांना सांगितली हो? एका अर्जुनाला. एकटा अर्जुन, बाहेर कोणी नव्हतंच का? इतके जण असून फक्त एका अर्जुनाला गीता सांगितली. पण गंमत ही आहे, तीच गीता जेव्हा ज्ञानोबरायांच्या हाताला लागली ना, तेव्हा ती एका करता मर्यादित राहिली नाही महाराज. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. जगाची भाषा करणारे संत आहेत.